इथं मी घेतला आहे अर्धा किलो हा दुधी। मी 1 किलो आणला होता पण त्याच्यातला अर्धा मी वापरला। याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे। त्याची मी चना डाळ पासून दुधी भोपळ्याची भाजी कशी असते ही रेसिपी मी टाकलेली आहे। आणि आता मी जो अर्धा उरला आहे तो दुधीचा वापर करणार आहे। मी आता ह्या दुधीला पूर्ण किसून घेतलेलं आहे। आपले खोबरे किसायची जी किसणी असते ना त्याच्याने आपल्याला किसून घ्यायचे। पूर्ण किसल्यानंतर आता त्यामधलं जे पाणी असतं ते आपल्याला असं निपळून काढून घ्यायचं आहे। पूर्ण दुधीचं मी असं पाणी काढून घेते। हे पूर्ण जे किसलेलं आहे त्याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा मी पूर्ण काढून घेतलंय। त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये आपल्याला हे किस काढून घ्यायचं आहे। हे मी पूर्ण काढलंय। त्यानंतर इथं मी 1 कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय। इथं मी टाकून घेते। तुम्ही बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर एक बारीक चॉप केलेला कांदा, टमाटा आणि 2 बारीक हिरव्या मिरच्या मी कट केल्या होत्या त्या इथं टाकून घेते। पण थोडं जास्त तिखट होईल म्हणून मी अर्धी राहू दिली हिरवी मिरची। त्यानंतर हळद टाकायची अर्धा चमचा, जिरा पावडर टाकायचं आहे अर्धा चमचा, धनिया पावडर टाकायचं आहे अर्धा चमचा, लाल तिखट टाकायचं आपल्याला 1 चमचा। हे पूर्ण सगळं मिक्स आधी आपल्याला करून घ्यायचं आहे। ह्या दुधीमध्ये जेवढं आपल्याला हे मिसळता येईल तेवढं मिसळून घ्यायचं। त्यानंतर अर्धा कप एवढं पाणी घेतलं आणि हे पूर्ण पाणी मी यामध्ये टाकलं। परत अजून अर्धा कप पाणी टाकून मस्त हे पातळसर बॅटर मी बनवून घेतलं। हे बघा पूर्ण 1 कप पाणी मला लागलेलं आहे। 1 कप हे ज्वारीच्या पिठासाठी मला 1 कप पाणी लागलंय। आता मीठ टाकायचं चवीनुसार। मीठ टाकताना थोडं नंतरच टाका, कारण हे पीठ मिक्स केल्यानंतर वरून फुगून येतं, म्हणून पीठ मध्ये मीठ नंतर टाका। हे पूर्ण टाकल्यानंतर मला अजून घट्ट वाटतंय म्हणून मी अजून 2 ते 3 पळ्या इथं पाणी टाकून घेतलंय। म्हणजे 1.25 कप पाणी आपल्याला इथं लागलेलं आहे। हे पूर्ण मी मिक्स करून घेतले। असं पातळसर बॅटर आपल्याला पाहिजे। त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। मस्त आपल्या घरात ज्या पण भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकतात वाटल्यास यामध्ये। त्यानंतर मी इथं तवा ठेवला आहे। तव्यावर आपण जे बॅटर बनवलंय दुधीचं त्याचे उत्तप्पा असे मस्त बनवून घ्यायचे। तेल मस्त पसरवून घेतलं आणि मीडियम फ्लेमवर मस्त असे आपण यांना शिजवून घ्यायचे। हे मी पूर्ण असं टाकून घेतलंय आणि वरून परत आता थोडं तेल आपल्याला टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेतलं। साईडने पण तेल टाकलं, वरून पण 1 पळी एवढं तेल टाकून घेतलं आणि आता याला पालथं मारायचं आपल्याला। हे बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये हे गरमागरम बनून तयार होतं। मी याला पालथं मारून घेते आणि परत याला पण शिजवून घेते। हे बघा मी 1 बॅच शिजवून घेतली, परत अजून 1 पळी यामध्ये तेलमध्ये टाकून घेतले तव्यावर आणि परत अजून दुसरा उत्तप्पा बनवून घेते। हाय ना गरमागरम सॉस सोबत चटणी सोबत खायला, सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी मस्त दुधीचा उत्तप्पा। हाय ना युनिक अशी व्हिडिओ। माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर केल्याशिवाय जाऊ नका। हे बघा मी अजून परत हा उत्तप्पा बनवून घेतलाय आणि याला पण मस्त असा शिजवून घेते। सगळे उत्तप्पा मी असे बनवूनच घेते। बाय।